आडवा पडायला रेडी राहा. इकडे बघ. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप. तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स. तर आज आपण वॉटर ऍक्टिव्हिटी करायला चाललोय आणि आपल्या सगळ्या 11 मित्रांपैकी आम्ही फक्त 6 जणच चाललोय. बाकीचे सगळे झोपले. बाकी सगळे झोपलेत. त्यांना डिस्टर्ब न करता आम्ही निघालोय. पॅशन खूप जास्त आहे. बोलो गोव्याला आलोय तर फुल एन्जॉयमेंट करूनच जायचंय. आपली बस यायला अजून एक 10 ते 15 मिनिटं लागतील. तर आपण मस्तपैकी बसून चहा पिऊया. चला एक 90 घेऊया. हा अरे उतरवायची बोला कधी. चला मस्तपैकी गरमागरम चहा मारूया. अरे तुम्हाला किती ना आठवण येते थोड्या वेळ. फायनली निघालो आपण बसमधून. फायनली पोचलोय. लोकेशन तर भन्नाट आहे. हे बघा दाखवतो. काय काय ऍक्टिव्हिटी तरी. पहिलं तर मला स्कुबा डायव्हिंग करणं. तिथनं गेलो नंतर ना स्कुबा डायव्हिंग करून झाल्यावर तर मला बीचवर नेऊन वॉटर ऍक्टिव्हिटीज असणार. जसे पॅरासेलिंग राईड, स्की राईड, बनाना राईड, बंपर राईड हे असणार. मग त्याच्यानंतर तुम्हाला लंच देणार. 5 वॉटर ऍक्टिव्हिटी. ब्रेकफास्ट देणार का तुम्हाला बोटवर. हिला भूक लागली पहिले. त्याच्यानंतर लंच असणार तुमचं दुपारचा. व्हेज नॉन व्हेज दोन्ही असतो. तरी किती. चला 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 चला. फायनली बोटीमध्ये एंट्री करतोय आम्ही. जाऊ का. चल फायनली जॅकेट वगैरे घालून आम्ही रेडी झालोय. बघा थोड्याच वेळाने निघणार आहे आपण आता. 5चे बोट. फायनली आम्ही निघालोय. बोट तर चालू झाली. पहिली ऍक्टिव्हिटी स्कुबा डायव्हिंग. बोट निघाली आपली मस्तपैकी. मस्त मस्त नजारे दिसत आहेत. आपल्याला स्कुबा डायव्हिंग किंवा साईट सीन वगैरे दाखवायला नेतात पहिले. आणि आता नाश्ता भेटेल थोडा वेळ. सिद्धेश नाश्त्याची वाट बघतोय. प्लेट घेऊन थांबली हातामध्ये.
मित्रांनो जवळजवळ आपल्याला ना अर्धा तास झालाय आपण पाण्याच्या समुद्राच्या आतमध्ये आलोय खूप. अजून किती वेळ लागेल काय आयडिया नाही. एक्साइटमेंट खूप आहे आणि मी माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे हा स्कुबा डायव्हिंगचा. मजा येते. आयुष्यभर टिंबर आयुष्यभर माझ्या आई वडिलांनी असं काय माफ केलंय मी म्हणते. तुझ्या आई वडिलांनी आता जाऊ दे. सांगा एक पेशंट आहे आमच्यात पण काही हरकत नाही. जसं आम्ही स्कुबाला उतरलो तसा तो एकदम असा जॅकेट बिकेट काढून डायरेक्ट आत. एक मछली पाणी में छप्पा. तर फायनली आम्ही लोकेशन वरती आलेलो आहे. एक्साइटमेंट खूप आहे. या बाकीच्या बोट लागल्या तिकडे. सबसे पहले ना आपको सभी को एक मास्क दिया जाएगा. ठीक है. स्कूबा का प्रॉपर में मैक्सिमम ग्लास है. ठीक है ना. ये इस तरह लगता है ना. ये लगने के बाद ना नाक और आंख दोनों पूरी तरीके से बंद हो जाती है. ठीक है. आंख में से दिखेगा लेकिन नाक पूरी तरीके से आपकी बंद हो जाती है. तो आपको और ये है रेगुलेटर डिमांड वाल्व. ये ऑटोमेटिक नहीं होता है. आपको खींचना पड़ेगा. आप कितना जोर से खींचोगे उतना अच्छे से सांस आएगा. ये आपको सप्लाई नहीं करता है. आपको खींचना पड़ेगा जोर से इस तरह से. तो मुंह करेगा किसी को भी स्विमिंग नहीं करना है. हाथ पैर बिल्कुल भी नहीं हिलाना है. बॉडी को एकदम शांत रखना है. आप जितना कंफर्टेबल रहोगे उतना आपके लिए अच्छा रहेगा. एकदम बॉडी को पैनिक नहीं करना. कोई पैनिक मत करिए. ओके. एकदम बॉडी को शांत रखिए. सबके पीछे के टाइम मास्टर रहेगा वही आपको हैंडल करेगा. वही आपको नीचे लेके जाएगा वही आपको ऊपर दिखाएगा. ठीक है ना. किसी को स्विमिंग करने की कोई जरूरत नहीं है. हे बघा हे अशा प्रकारे ना आपल्याला पहिले कम्फर्टेबल करणार आहे आणि नंतर खाली नेणार आपल्याला अंडर वॉटर. मासे पण दिसतील. कोणते मासे दिसतात ते खाली गेल्यावरतीच कळेल. नाम क्या भाई आपका? कृष्णा. ओ भाई कृष्णा नाम है. ओके. हाँ पीछे लेके जाएगा ना. फिशेस दिखेगी अलग अलग तरह की और कोरल्स दिखेगी और जो समुद्री ग्रासलैंड है क्रोकोडाइल नहीं दिखेगा. क्रोकोडाइल नहीं दिखेगा. डर लगता है क्या वो. शार्क भी नहीं दिखेगा. खाली डायनासोर दिखेगा. रेडी झालं डायरेक्ट पाण्यात. स्कूबा आपला टाइम आलेला आहे आता. Bro is doing scuba dive. निकालताय दादा. किलोमीटर फटाफट वर की लगेच आपण आपले जॅकेट घालून फ्लोट करायला लावूया. हे काढू का?
पण स्कुबा डायव्हिंग वगैरे झाली कंप्लीट. तर मस्तपैकी स्विमिंग करूया आणि स्कुबा. तर निघालेलेत आमचे शूरवीर, आमचे मावळे निघालेत. चला समुद्रामध्ये स्विमिंग करायचं. समुद्र पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. चल बाय. बाय काय, वापस येणार आहेस ना? वळसा मारून येतो. ये ये ये, समुद्रात गोते लावून ये, कळलं? Woo! मेरा चप्पल जो तेरा क्या लगा? अरे उधर मिला तो पहन लिया, उसमें क्या है अभी? तेरा तो दिमाग लगा नहीं दिमाग लगा, वो क्यों पहन? चिकन भेटलं आम्हाला. चिकन खाऊया. व्हेज नॉन व्हेज दोन्ही मेन्यू आहे. कचकचून भूक लागली. जेवण भेटूया थोड्याच वेळात. फायनली आपण आता बाहेर झालोय. बाकीच्या 4-5 राईड बाकी आहेत त्या करायच्या. चला. तर मित्रांनो, आता आम्ही जेट स्की करणार आहे. लय मजा येते. पहिल्यांदाच हा अनुभव घेतोय आम्ही. मस्त वाटतंय. ही लाईन लागली आहे बघा. जेट स्की घेऊन जाते कुठे नंतर? अरे त्याला साईडला आत ठेवायला होतो, तो स्वतः आलो होतो. तो बघा गेला आतमध्ये. गेला पुढपर्यंत. दाखव मला घेऊन. फुल ट्रिप.
बनाना राईड आहे. चालू चालू इकडे इकडे. कसं वाटलं? एक नंबर. खतरनाक. खाली पाण्यात जाऊन मजाले म्हणजे वाढल्यावर उलट वाढलं ना तोंडावर पाडल्यावरती. चला बाहेर जाऊया आपण आता. अरे इथं हवा खा पहिली. आपण गेलो तर स्विमिंग मध्ये घ्या. अरे बाबा पॅराशूट. अरे यार व्हॉट यू आर डुईंग? पुढे यायला पाहिजे. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय मस्त असा सनसेट झालेला आहे. एक नंबर व्ह्यू, एक नंबर आहे मला. तर मित्रांनो आजची वॉटर ऍक्टिव्हिटी खूप मस्त आणि मजेदार होती. व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेलच किती मस्त आणि किती मजेदार होती ती. तर नेहमीप्रमाणे आपण सिद्धूला विचारूया त्याला एक्सपिरियन्स कसं वाटलं. त्याने पण पहिल्यांदाच केलंय वॉटर ऍक्टिव्हिटी वगैरे सगळं. बाकी मी पण पहिल्यांदाच केलंय पण मजा आली. मजा आली. बनाना राईड, पॅराग्लायडिंग वगैरे सगळं काही चांगलं होतं. आम्ही काय ऑलमोस्ट थकलो आम्ही घरी येईपर्यंत. पूर्ण जीव असा इथपर्यंत आलेला कारण की बोटीमध्ये बसल्यावरती ना असं वेव येत होतं ना, ह्याला जरा झेपत नव्हतं. ते गडबड झालेली. एक टायमाला त्याने उलटी पण गेलेली. पण ठीक आहे आम्ही सांभाळून घेतलं सगळं. पण वॉटर ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही काय काय केलं? जेटस्की केलं, बनाना राईड केलं, अजून ट्यूब वाली राईड केली, सर्कल वाली. त्याची ट्यूब होती. हा तेच तिचं नाव नाही लक्षात माझ्या. ती एक राईड केली. आणि आपण ते हवेमध्ये उडलं. स्काय डायव्हिंग नाही, पॅराग्लायडिंग. तर मित्रांनो तुम्हाला कळलंच असेल आम्ही ज्या 5 ऍक्टिव्हिटी केल्या त्या ऍक्टिव्हिटी खूप मजेदार होत्या. तुम्ही पण या कधी असं गोव्याला. आणि गोव्याला येण्याचं खरं कारण काय माहितीये का? मित्रांसोबत गोवा ट्रिप सक्सेस होणं. खरं आहे का खोटं? फायनली झाली सक्सेस. पण फक्त दुःख याच गोष्टीचं आहे की आम्ही 11 मेंबर पैकी 6च मेंबर गेलो.
बाकीचे 5 मेंबर इकडेच होते. त्याच्यापैकी वैभव इथं झोपलाय, मसाज करतोय तो. हा बघा. कसं वाटलं वैभव? व्हिडिओ बघितलेस ना आमचे? एकदम मस्त. पण तुला मन तर नाही केलं का यायचं? थकला होता का? नाही, आधी या आलेला बॅटिंग त्यांनी केलेलं बोलतो की मी तो बोलतोय की आधी आम्ही ऍक्टिव्हिटी केल्यात या सगळ्या, त्यामुळे त्याची इच्छा नव्हती. ज्याची त्याची इच्छा. बरोबर. तर आता 8 वाजलेत, बरं 8 साडेआठ वाजलेत. व्हिडिओ एंड करायची वेळ आहे. तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा झालाय तो. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.